वृषभ राशीच्या जातकांनो, आज मी जे तुम्हाला सांगायला आलोय ते ऐकून कदाचित तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, पण सत्य सांगणं हे माझं कर्तव्य आहे. पुढच्या 72 तासात तुमच्या कुंडलीत अशा काही विनाशकारी शक्ती सक्रिय होत आहेत ज्या तुमच्या आयुष्यातील सुखाची झोप उडवून टाकतील. हे केवळ ग्रहाचे फेरे नाही, तर तुमच्या नशिबाने पुकारलेलं एक युद्ध आहे. सावध व्हा, कारण तुमच्या घराच्या उंबरठ्यावर असे एक संकट उभे आहे ज्याची चाहूल तुम्हाला लागलेली नाही, पण त्याचा फटका तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला बसणार आहे. जर आज तुम्ही हा इशारा दुर्लक्षित केला तर येणारा काळ तुम्हाला कधी क्षमा करणार नाही. अंधाऱ्या रात्रीत ज्याप्रमाणे एखादा शिकारी दबा धरून बसलेला असतो, अगदी तशीच परिस्थिती तुमच्या विश्वासाच्या बाबतीत घडणार आहे. तुम्ही ज्यांना आपले मानले, ज्यांच्यासाठी रक्ताचे पाणी केले, तेच लोक आज तुमच्या विनाशाची स्क्रीत आहेत. पैशाच्या बाबतीत असा एक मोठा स्फोट होणार आहे की तुमचे साठवलेले भांडवल एका क्षणात वाफेसारखे उडून जाईल. पण लक्षात ठेवा, हा केवळ पैसा जाण्याचा प्रश्न नाही, तर तुमच्या आत्मसन्मानाला लागलेली एक मोठी ठेच आहे. या 3 दिवसात असे काही रहस्यमय उघड होतील जे ऐकताना तुमचे हातपाय थरथर कापतील आणि तुम्हाला प्रश्न पडेल की मी इतकी वर्ष कोणत्या भ्रमात जगलो. आता सर्वात महत्त्वाची आणि भयानक गोष्ट, तो 5वा धक्का. हा धक्का केवळ तुमच्या परिस्थितीवर नाही, तर तुमच्या नशिबाच्या मुळावर घाव घालणारा ठरेल. हा आघात इतका भीषण असेल की तुमच्या आयुष्यातील सर्व दिशा एका क्षणात धूसर होतील. पण घाबरू नका, मी इथे तुम्हाला केवळ घाबरवण्यासाठी नाही, तर या संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे ही तुमची गरज नाही, तर तुमच्या भविष्याची मजबुरी आहे. स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण जेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामीचा एकच आशीर्वाद तुम्हाला या मृत्यू दालनातून बाहेर काढू शकतो. चला जाणून घेऊया त्या भयावह सत्याबद्दल. राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या कुंडलीत ग्रहांची जी हालचाल होत आहे ती अत्यंत चिंताजनक आणि धडधड वाढवणारी आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असला तरी सध्या राहू केतूची वक्रदृष्टी आणि शनीची बदलती चाल तुमच्या धनस्थानावर दुसऱ्या घरावर थेट प्रहार करत आहे. हे ग्रह केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुमच्या संयमाची आणि बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी एकत्र आले आहेत. येणारे 3 दिवस तुमच्या तिजोरीसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहेत, कारण ग्रहांची ही युती तुमच्या आयुष्यात आर्थिक शॉक देण्याच्या तयारीत आहे. सविस्तर सांगायचे झाले तर धनस्थानातील बिघडलेली ग्रहदशा तुमच्या हातात आलेला पैसा वाळूसारखा निसटून जाण्यास कारणीभूत ठरेल. तुम्ही ज्या गुंतवणुकीवर डोळे झाकून विश्वास ठेवला होता, तिथून तुम्हाला अपेक्षित परतावा मिळण्याऐवजी अचानक तोटा सहन करावा लागू शकतो. एखादा जुना व्यवहार जो तुम्हाला वाटला होता की आता संपला आहे, तो पुन्हा उफाळून येईल आणि तुमच्याकडून मोठी रक्कम खर्च करून घेईल. या काळात तुमची बुद्धी भ्रमित होऊ शकते. तुम्हाला वाटेल की ही गुंतवणूक फायद्याची आहे, पण तो प्रत्यक्षात एक आर्थिक सापळा असेल. ग्रहांची ही चाल तुम्हाला कर्जबाजारी करण्याच्या दिशेने ओढून नेण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाक्षरी करताना किंवा कोणाला शब्द देताना 10 वेळा विचार करा. सर्वात भयावह गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीतील मंगळाचा प्रभाव तुम्हाला घाईघाईने निर्णय घेण्यास भाग पाडेल. कमी वेळात जास्त पैसा कमावण्याच्या नादात तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावण्याची चूक करू शकता. गुरुजी म्हणून मी तुम्हाला सावधान करतोय, पुढील 72 तास नवीन कर्ज घेऊ नका आणि कोणालाही विसरूनही जामीन राहू नका. तुमची आर्थिक स्थिरता सध्या एका कच्च्या धाग्यावर टांगलेली आहे. जर तुम्ही ग्रहांच्या या चालीकडे दुर्लक्ष केले तर हा आर्थिक फटका तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या समृद्धीवर परिणाम करू शकतो. या संकटातून वाचण्यासाठी शांत रहा, संयम ठेवा आणि केवळ स्वामींच्या मंत्राचा आधार घ्या, कारण ही ग्रहांची वक्रदशा केवळ ईश्वरी कृपाच शांत करू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, आर्थिक झटक्यानंतर आता ग्रहांचा दुसरा मोठा प्रहार तुमच्या नातेसंबंधांवर आणि विश्वासावर होणार आहे. तुमच्या कुंडलीतील सप्तम भावात निर्माण झालेला हा अशुभ योग सूचित करतोय की तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचे आयुष्य जिजवले, ज्यांना संकटात साथ दिली, तीच माणसे आज तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहेत. हा केवळ गैरसमज नाही, तर जाणीवपूर्वक रचलेले एक षडयंत्र आहे. पुढील 72 तासांत तुमच्यासमोर एक असे सत्य येईल जे ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसणार नाही.
ज्या नात्यावर तुम्ही सर्वात जास्त गर्व करत होता त्याच नात्याचा खरा आणि विद्रूप चेहरा उघड होईल. ग्रहांची ही वक्रचाल तुमच्या घरात आणि वैयक्तिक आयुष्यात वादाची ठिणगी टाकणार आहे. पती पत्नीमध्ये विनाकारण संशय, भावंडांमधील मालमत्तेवरून होणारे छुपे वाद किंवा मित्रांकडून होणारी फसवणूक यापैकी काहीही तुमच्या वाट्याला येऊ शकते. तुमच्या कुंडलीत मंगळ आणि राहूचा अंगारक योग निर्माण होत आहे, जो तुमच्या वाणीवर ताबा राहू देणार नाही. रागाच्या भरात तुम्ही असे काही शब्द उच्चाराल ज्यामुळे वर्षानुवर्षांची नाती एका क्षणात तुटून जातील. लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती तुम्हाला मुद्दाम उकसवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमची प्रतिमा मलिन होईल. हे एक भावनिक जाळे आहे ज्यात तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सावधान! या काळात तुमच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप वाढण्याची दाट शक्यता आहे. कोणीतरी नातेवाईक किंवा मित्र हितचिंतक बनून तुमच्या घरात विष कालवण्याचे काम करेल. गुरुजी म्हणून मी तुम्हाला एकच सल्ला देईन. पुढील 3 दिवस कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, मग ती व्यक्ती कितीही जवळची का असेना. डोळे उघडे ठेवा आणि कान सावध. जर तुम्ही या काळात संयम गमावलात तर हा भावनिक धक्का तुम्हाला मानसिक नैराश्याच्या दरीत ढकलू शकतो. हे वादळ तुम्हाला तोडण्यासाठी आले आहे, पण जर तुम्ही शांत राहिलात तरच तुम्ही यातून सुखरूप बाहेर पडू शकाल. या संकटाचे निवारण केवळ तुमच्या मौनात आणि स्वामींच्या स्मरणात आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आता मी जे सांगणार आहे ते ऐकण्यासाठी तुमचे मन दगडासारखे घट्ट करा, कारण हा 5वा धक्का केवळ तुमची परिस्थिती बदलणारा नाही, तर तुमचे अस्तित्व मुळापासून हादरवून टाकणारा आहे. तुमच्या कुंडलीतील दशम स्थानावर कर्मस्थान आणि षष्ठ स्थानावर रोगस्थान शनी आणि राहूची एक अशी महाभयंकर युती होत आहे, जिचा परिणाम थेट तुमच्या नोकरीवर, व्यवसायावर आणि तुमच्या शरीरावर होणार आहे. हा काळ असा आहे की जिथे तुम्ही धावताय तिथेच अडखळून पडण्याची दाट शक्यता आहे. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कर्माची आणि नशिबाची एक अशी वळणवेळ आहे जिथे एक छोटीशी चूक तुम्हाला रस्त्यावर आणू शकते. करिअरच्या आघाडीवर, ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या विरोधात एक अत्यंत गुप्त आणि जहाल कट रचला जात आहे. ज्या खुर्चीवर किंवा पदावर तुम्ही आज बसला आहात ती खेचून घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अचानक येणारी नोकरीतील कपात, वरिष्ठांचा अकारण झालेला रोष किंवा व्यवसायात झालेली एखादी अशी चूक जिची भरपाई करणे अशक्य आहे, हे सर्व तुमच्या वाट्याला येऊ शकते. तुम्हाला असे वाटेल की सर्व काही सुरळीत चालले आहे, पण अचानक पडलेला हा विजांचा कडकडाट तुम्हाला सावरण्याची संधीही देणार नाही. हा धक्का इतका मोठा असेल की तुम्हाला तुमचे करिअर संपल्यासारखे वाटू लागेल. पण सावध रहा, ही केवळ एक परीक्षा आहे. या सर्व मानसिक तणावाचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार आहे, आणि हाच या 5व्या धक्क्याचा सर्वात क्रूर भाग आहे. अचानक उद्भवणारे जुने आजार, डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास तुमच्या कार्यक्षमतेवर घाला घालेल. ग्रहांची ही वक्यचाल सांगतेय की या काळात झालेला एक अपघात किंवा आरोग्याची एक छोटीशी तक्रार मोठ्या शस्त्रक्रियेपर्यंत जाऊ शकते. गुरुजी म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय, पुढील 72 तास प्रवासात अत्यंत सावधगिरी बाळगा आणि बाहेरचे अन्न टाळा. हा 5वा झटका तुम्हाला पूर्णपणे संपवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील जुन्या अहंकारी रूपाला मारून एका नवीन, शक्तिशाली आणि शहाण्या व्यक्तीला जन्म देण्यासाठी आला आहे. हे वादळ शांत करण्यासाठी फक्त स्वामींच्या नामाचा जप करा, कारण हे संकट केवळ ईश्वरी शक्तीच परतावून लावू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत मी तुम्हाला काळजाचा थरकाप उडवणारी संकटे सांगितली, पण घाबरू नका. जसे विष आहे तसे अमृतही आहे. ग्रहांची ही वक्रदृष्टी निकामी करण्याची ताकद या प्राचीन उपायांमध्ये आहे. हे उपाय केवळ विधी नाहीत, तर तुमच्याभोवती निर्माण होणारे एक अभेद्य सुरक्षा कवच आहे. जर तुम्हाला या मृत्यूदालनातून आणि आर्थिक विनाशातून सही सलामत बाहेर पडायचे असेल तर पुढील उपाय अत्यंत श्रद्धेने आणि गुप्तपणे करा. 1. आर्थिक सुरक्षिततेसाठी सिद्ध उपाय. तुमचा पैसा वाहून जाण्यापासून वाचवण्यासाठी या 3 दिवसांत तुमच्या पाकिटात किंवा तिजोरीत एक छोटा पांढरा दगड, स्फटिक ठेवा. मंगळवारी सकाळी अंघोळ केल्यावर एका तांब्याच्या पात्रात थोडे कच्चे दूध आणि पाणी मिसळून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. हे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्या धनस्थानावरील राहूचा प्रभाव कमी होईल आणि अचानक येणारे मोठे खर्च टळतील. 2. शत्रुबाधा आणि विश्वासघातापासून रक्षण. तुमच्या पाठीमागे जे षडयंत्र रचले जात आहे ते नष्ट करण्यासाठी दररोज संध्याकाळी आपल्या घरात कडुलिंबाचा पाला किंवा गुग्गुळाचा धूप करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला पांढरे अन्न, उदा, तांदूळ, साखर किंवा दूध दान करा. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने तुमच्यावर येणारी संकटे पळून जातील. 3. महाभयंकर सिद्ध मंत्र जे तुमचे नशीब पालटतील. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि 5वा झटका तुम्हाला संपवायला आला आहे, तेव्हा शांत चित्ताने बसून या मंत्राचा जप करा. ओम नमो नारायणाय आणि ओम नमः शिवाय या मंत्रांच्या शक्तीने तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहूचे विष शमण्यास मदत होईल.
रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसा वाचल्याने कोणत्याही प्रकारची भीती किंवा अपघाताचे योग टळून जातील. लक्षात ठेवा, जो स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो त्याला जगातील कोणतीही ग्रहदशा स्पर्श करू शकत नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे या महामंथनाचा सारांश समजून घेण्याची. मी जे 5 धक्के तुम्हाला सांगितले ते केवळ भीती घालण्यासाठी नव्हते, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या वादळाचीही पूर्वसूचना होती. लक्षात ठेवा, नियती कधीच कोणावर विनाकारण घालत नाही. तुमच्या कुंडलीत होणारी ही उलथापालथ तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आहे. जे लोक तुम्हाला फसवतायत, जे नाते तुमचं शोषण करताय आणि जी नोकरी तुमच्या प्रगतीत अडथळा आहे, त्या सर्व गोष्टी निसर्ग तुमच्यापासून हिरावून घेणार आहे. हा काळ वेदनादायी असेल, पण या वेदनेतूनच एका नव्या आणि सामर्थ्यशाली वृषभ व्यक्तीचा जन्म होणार आहे. येणारे 72 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात लांब आणि कठीण तास असू शकतात. प्रत्येक पाऊल टाकताना 10 वेळा विचार करा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि आपल्या रागावर ताबा ठेवा. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खऱ्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आला आहे. जर तुम्ही या काळात स्वतःला सावरलं, तर 72 तासांनंतर जे सूर्योदय होईल तो तुमच्या आयुष्यात यशाची आणि समृद्धीची नवी लाट घेऊन येईल. गुरुजी म्हणून मी तुम्हाला दिलेले उपाय आणि मंत्र हे केवळ शब्द नाहीत, तर ते तुमचे प्राण वाचवणारे कवच आहेत. त्यांचा वापर करा आणि मृत्यूदालनातनं बाहेर पडा. शेवटी एकच सांगतो, नशिबाच्या खेळापुढे कोणाचेच चालत नाही, पण ज्याच्या पाठीशी ईश्वरी शक्ती आणि स्वामींचा आशीर्वाद असतो त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही. हा व्हिडिओ केवळ तुम्ही पाहिलात म्हणजे संकट टळेल असे नाही, तर तुम्हाला कृती करावी लागेल. सावध रहा, डोळे उघडे ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. जर तुम्हाला स्वतःच्या आयुष्याची काळजी असेल तर हा इशारा आपल्या इतर वृषभ राशीच्या बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणाचे तरी नुकसान टळेल. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण तोच एक शब्द तुमच्या आणि संकटाच्या मध्ये भिंत बनून उभा राहील. तुमचे भविष्य तुमच्याच हातात आहे. आता निर्णय तुमचा आहे. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. शुभम भवतु.